येवकार तुमकां गोवा 365च्या खाशेल्या कार्यावळीत स्ट्रेट फॉरवर्ड. वीज मंत्री निलेश काब्राल तुम्ही जाणत आसतले एका कॉन्ट्रोवर्सी भितर कोल इश्यू आणि डबल ट्रॅकिंगाक लागून एज एनवायरमेंट मिनिस्टर. पूण थोडेच लोक जाण आसतले निलेश काब्राल आयज एज अ लॉ मिनिस्टर म्हणून नवे अडचणीन पडला. ते म्हटल्यार तेजे रिमार्क्स अगेन्स्ट द लॉयर्स. ते म्हणटान आमचे गोंयचे जे आदवोगात आसा, लॉयर्स आसा, चड चार्ज करता, लोकांक लुटता. आणि गोंयच्या आदवोगातांनी तेचे स्टेटमेंटाची सामकी निंदा केला, कंडेम केला. तर ह्या विशयाचेर आमचे चर्चा करपा खातीर आमच्या बरोबर आसात आदवोगात जतीन नायक. ही इज द मेंबर ऑफ ऑल इंडिया लॉयर्स युनियन गोवा युनिट. जतीन बाब, येवकार तुमकां आमच्या कार्यावळी भितर. उपकार. जतीन बाब, हो इश्यू कितें? काब्रालान असो एक स्टेटमेंट करप आणि तुम्ही कंडेम करप, ह्या बद्दल आमकां मातशें कितें सांगता? आता आमचो ऑनरेबल मिनिस्टर फॉर लॉ अँड लेजिस्लेचर निलेश काब्राल हांणी स्टेटमेंट कितें केलो की लॉयर्स जे गोंयान आसा, जे एग्रीमेंट करता जाल्यार सेल डीड करता जाल्यार आनी कसले कन्वेन्सिंग करता, ते एक्स्ट्रा चार्ज करता म्हणून तेंच्यांनी एलिगेशन्स केले. आणि हे एलिगेशन्स करता आसतना त्यांनी एकूय एविडन्स दिवंक ना, म्हणजे एक केस दिवंक ना खंयच्या क्लायंटा कडून खंयच्या आदवोगादान पयशे चड घेतल्या. ताणें फक्त जनरलायज स्टेटमेंट केलो. जनरलायज स्टेटमेंट करता आसतना हो आमच्या लिगल कम्युनिटी, लिगल फ्रेटर्निटी आसा पळय, हाजेर एक गंभीर आरोप जालो. आणि हो इतलो गंभीर आरोप एविडन्स दिनासतना आमी आदवोगाद, आमकां कायदो खबर आसता, आणि जेन्ना आमचेर आरोप जाता आमी लोकांक डिफेंड करता कोर्टान, प्रत्येक कोर्टान लोकांक डिफेंड करता, लोकां खातीर आमी ड्राफ्ट करता. ते आमी मामलेदारा कडेन जावं, जाल्यार सब रजिस्ट्रारा कडेन जावं, सेल डीड जावं, एग्रीमेंट जावं, पार्टनरशीप जावं, जाल्यार कंपनी एक रजिस्ट्रेशन करूं जावं, आमी थंय हे करता. आमचेर आरोप जालो आमी चड पयशे घेता म्हणून, चड चार्ज करता. ताजो एक स्पेसिफीक आरोप आसलो की एका बिल्डिंगेन 15 फ्लॅट आसा आणि 15 फ्लॅट विकता आसतना एकूच एग्रीमेंट करता. आता तोच एग्रीमेंट घेवन तोच आदवोगाद 15,000 चार्ज करता एका, जाल्यार बाकीच्या 15 जाणांक तो प्रत्येक 15,000 चार्ज करता प्रत्येक फ्लॅट विकता आसतना. एग्रीमेंट फॉर सेल, एग्रीमेंट करपाक. हाजेर तो 15,000 म्हणजे म्हणटा फक्त नांवां चेंज करपाचें म्हणटालो तो. म्हणजे हे आतां म्हाजे जावार आनी एकटो नांव आसा, ते जावन तिसरे. पण ताका हे खबर ना की जेन्ना सेल डीड करता, एग्रीमेंट फॉर सेल करता एकाच बिल्डिंगेन, तेन्ना ती कंपनी घेता फ्लॅट जाल्यार दुसरे आसता, एसोसिएशन घेता जाल्यार दुसऱ्या भशेन करचो पडटा. आतां तातूंत फॉरेनर्स घेता, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, एनआरआय घेता, ताका फेमा रेग्युलेशन्स आसा काय ना, म्हणजे ते पयशे भायल्यान आयल्या काय ना. मागीर एक फॅमिली घेता ताका इन्व्हेंटरी प्रोसिडींग आसा काय ना, बट तांच्या कोणाक घेवपाक रायट्स आसा, अशे कायद्याचे खुबशे व्हेरिएशन्स आसता. ह्या मंत्र्याक खबर नाशिल्ले आणि असो ब्लेटंट स्टेटमेंट करप हाज्या खातीर ते कंडेम आमी केला, बट आमी हाजेर निशेध व्यक्त केला. पूण तुम्ही म्हणटा एनआरएक डिफरंट, एका डिफरंट, पूण हेंचे प्रायजीस व्हेरिएशन चड कमी अशें कितें आसा? एसोसिएशनाक प्रायजीस चड, सेल डीडाक बी अश्यो ना. आतां कितें आसता, आदवोगाद आतां व्हडले आदवोगाद आसता, बारीक आदवोगाद कशी फी हे अजून लॉ डिपार्टमेंटान ठरोवंक ना. आतां ताणें आमकां चॅलेंज केल्या की सिम्प्लिफाय करतले म्हणून. सिम्प्लिफाय करा, हाज्याय पयलीं सिम्प्लिफाय करा, बट एट द सेम टायम तुमी स्टॅम्प ड्युटी वाडयल्या, तुमचे कडेन सगळे तुमी कित्याक हे करूंक ना? तुमी गव्हर्मेंट एडवोकेटाक कितले पयशे येता ते आमी विचारला केन्ना? रिम्युनरेशन कितले येता आमी विचारले, ते भरपूर घेता. जे पण एलिगेशन जाल्लेले आसा, एजीचेर 2-3 एजीचेर एलिगेशन जाल्ले, तांच्यांनी चड पयशे घेतले म्हणून आमी तांचेर केन्ना ते आमचे दे आर फ्रॉम लिगल फ्रेटर्निटी, आमच्या लिगल फ्रेटर्निटीचे, बट आमी तांचेर केन्ना असले आरोप आमी तांचेर कंडेम करूंक ना. दुसरे म्हणटा प्रॉब्लेम कितें जाला, निलेश काब्राल हो एक डिप्लोमा इंजिनियर. आदवोगाद जेन्ना जाता पळय तो आदवोगाद पयलीं ग्रॅज्युएट आसता, सेकंड टायम तो LLB करता, जे ग्रॅज्युएट 3 वर्सां करून परत 3 वर्सां शिकता. थोडे आदवोगाद आमचे LLM केल्ले आसा, आनीक 2 वर्सां शिकता. ती 8 वर्सां आमी हो कोर्स केल्लो आसता. 8 ना जाल्यार तूं ऑनर्साक वचत न्ही जाल्यार 5 वर्सां LLBक लागता. तो 2 वर्सांचो डिप्लोमा होल्डर तो आतां आदवोगादांक सांगता. हे एक निंदनीय हे आसता. दुसरें म्हणजे कितें, फर्स्ट टायम गोंयान हो
LLB नाशिल्लो आमचो लॉ मिनिस्टर आसा, हाज्या पयलीं बाबूस डिसोजा आशिल्लो, रमाकांत खलप आशिल्ले, सगळे जितले आमचो फ्रांसीस आमचो कुडचडेचो तो आशिल्लो पळय, तो सगळे आदवोगाद, जितले लॉ मिनिस्टर जाल्ले पळय तो आदवोगाद. ज्या मनशाक कायदोच खबर ना, तो कायद्याचेर तो सांगता तेणी प्रॅक्टीस करूंक ना, तो कायद्याचेर कितले पयशे घेवंक जाय, फीस घेवंक जाय केन्ना ते सांगतलो. जेंका लॉची नॉलेज जे एडवोकेट बॅकग्राऊंडांतल्यान आसा तेंकाच लॉ मिनिस्टर हो पद दिवचो अशें तुमचें म्हणणें ना. तशें मत केन्नाच ना. पण लॉयर आतां ताज्या पयलीं आतां आमचो भाऊसाहेब बांदोडकर आमचो चीफ मिनिस्टर बरो जालो, म्हणजे दूरदृश्टी आसता. फक्त कितें म्हणूंक सोदता, निलेश काब्रालाक ती दूरदृश्टी ना. तुमी तर ते तर म्हणटा जाल्यार आदवोगादाची फी कितली ते सांगूंक जाय आसलें हांच्यांनी, रेकमेंड करून इतलीच फी घेवंक जाय म्हणून. आतां तुका फॉर एक्झाम्पल सिंपल सांगता, गोवा गव्हर्मेंटाची GMC गोवा मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आसता. तुमकां फ्री जितल्या लोकांक फ्री मेळटा फॅसिलिटी GMCन वचपाक, बाकीचे लोक प्रायव्हेट हॉस्पिटलांत वता. केन्ना कोणी विचारला डॉक्टर्स कितले चार्ज करता काय म्हणून, एक्झॉबरंट फी चार्ज करता म्हणून विचारले केन्ना? आमी विचारपाचें ना. दॅट इज अ प्रेरोगेटिव्ह ऑफ डॉक्टर्स. तांचे हें आसा ते, तांच्यांनी कितली फी आसा तांचे फीचे बद्दल आमी उलोवंक जाय शकना. तशें इंजिनियरा बद्दल आमी उलोवंक शकना, आर्किटेक्टर बद्दल आमी उलोवंक शकना. जाल्यार आमकांच स्पेसिफिकली उलोवप हें म्हाका बरें दिसना तांचें स्टेटमेंट. आता तुम्ही असं म्हटलं तसेच काब्राल विल सिम्प्लिफाय द प्रोसिजर सो नो एडवोकेट्स विल बी रिक्वायर्ड. एडवोकेटाची गरज ना म्हणटा, सिम्प्लिफाय जाऊ शकता अशें प्रोसिजर सिम्प्लिफाय केल्यार. हरशीं ताणें स्टेट म्हटलें तें सारकें. खंयच्याच कोर्टान ना की आदवोगाद काडूकूच जाय, एडवोकेट काडूकूच जाय. आतां तूं सिव्हील कोर्टात सुद्दां वचूंक जाय, हायकोर्टात सुद्दां वचूंक जाय, थंय आदवोगाद काडपाची गरज ना. जर एका मनशाक कायदो कळटा, त्या मनशान सामको आपूण स्वता रिप्रेझेंटेशन थंय दिवं येता, डायरेक्ट केसी लढो येता. अशें कितलेच लढटा, तुम्ही पळयले आसतले कितलेच आसा जेंका कायदो कळटा ते लढटा. आदवोगाद काडूंक जाय म्हणून खंयच ना. पण लोकांक कितें आसा, आतां मुणकार एक्टान सुद्दां आदवोगाद काडूंक जाय अशें कांयच ना, सिम्प्लिफाय केल्या. पण तरी सुद्दां कॉम्प्लिकेशन आसता. हांगा कितें आसा, आमी जेन्ना ड्राफ्ट करता एक कॉमा सुद्दां जालें न्ही, कॉमा स्टेटमेंट, कॉमा मेक्स अ डिफरन्स. आतां एक कॉमा पडोंक ना, अख्खी केस परतता. ताज्या खातीर आतां दोतोराकडे गेले तुमी, दोतोर प्रत्येक दर्जाचो दोतोर सेपरेट आसता. तशें क्रिमिनल आदवोगाद डिफरंट आसता, सिव्हील आदवोगाद डिफरंट आसता, एडमिनिस्ट्रेटिव्ह आदवोगाद डिफरंट आसता, हायकोर्टाचे आदवोगाद डिफरंट आसता, लेबर आदवोगाद डिफरंट आसता. त्याच्या खातीर स्पेशलिटी जाय. लोकांक तर नाका, तेंच्यांनी येवंक जायना. आमी खंय फोर्स केला अशें सगळ्या प्रोफेशनान पळयत न्ही, आमचोच बोर्ड येतोच आसता. नाल्यार तूं दोतोराचें प्रोफेशन घे, आर्किटेक्टाचें प्रोफेशन घे, आनी कोणाचें प्रोफेशन घे, तांच्या ऑफिसान वता तुमकां बुकां दिसता सरावंडींग. आदवोगादाचें सोडीत कोणाचें, इवन जर्नलिस्ट घे, कोणाच्या तुमकां बुकां दिसता वचत जाल्यार. आदवोगाद ऑफकोर्स. यू से दिस इज द मॉकरी ऑफ अ लिगल प्रोफेशन. आता हो स्टेटमेंट केला तो, हेज्या बद्दल कितें म्हणप? प्रोफेशनाचेर एक आरोप जाता अशें म्हणणें बाकीच्या आदवोगादांचे. ना, प्रोफेशनाच्या एक इंडिव्हिज्युअल केसीस आतां थोडे आदवोगाद आमचे इतले व्हडले आसता पळय, आतां कपिल सिब्बल नाल्यार आमचो अरुण जेटले, ते वर्साक 4 करोड इन्कम टॅक्स भरताले. म्हणजे त्यांची फी कितली आसताली, जस्ट फॉर द कॉन्फरन्स, जस्ट फॉर द एडवायस, ते 10 लाख घेताले. पण ताजेर हे करिना. आतां आदवोगादान कसले केसी कितले पयशे घेवप हे गव्हर्मेंटान डिसायड करूंक ना. तर ताच्या आदवोगादाच्या जे फीचेर कमेंट करप इज अनएथिकल, इलिगल, इमोरल. आतां कोणी तर आमचेर आरोप केल्ले क्लायंट्सांनी. आतां पळय, हांव एक आदवोगाद, एक क्लायंट म्हाजे कडेन आयलो, ताका तर दिसले की हो आदवोगाद चड पयशे काडटा, तर दुसऱ्या आदवोगादाक वचूं येता. ऑप्शन इज ओपन, ऑप्शन सदांच ओपन आसता. तूं अशें म्हणटा तूं म्हजेच कडेन येवंक जाय म्हणून. आनी आमी कितें व्हडले बोर्ड लायना, आमचो सिंपल आसता, एक सज्जदीन नायक एडवोकेट इतलेच आसतले. बाकीच्या तरी प्रोफेशनान ते व्हडले बोर्ड्स लायता, डॉक्टर्साचे सगळ्या प्रोफेशन आमच्या अनएथिकल तशें कर एडवर्टायज करपाक. ओके. तुम्ही पासून आता एक मागला कितें कोर्ट फीज आसा तितून कमी करचे, स्टॅम्प पोस्टल लेविंग स्टॅम्प आसा तेजेरूय कमी करचे अशी तुमची मागणी आहा. आतां सेल डीड करता आसता कित्याक पयलीं फी कमी आशिल्ली, आतां तांच्यांनी वाडयली. आतां आमकां कोर्ट फी सुद्दां आसा ती सगळे कडेन वाडयल्या. आमकां कितें आसा, आमकां ती भरची पडना, भरचे पडटा आमकां क्लायंट्सांक आमच्या. ओके. आतां तुमकां तर दिसता आमी क्लायंट्सांक चड पयशे काडटा, फी तुमी कमी करा, स्टॅम्प ड्युटी. आतां तुमी स्टॅम्प ड्युटी क्लायंट्सां खातीर, आतां स्टॅम्प ड्युटी वाडयली नाल्यार कोर्ट फी वाडयली, ही आमकां आमी भरची पडटा, आमी क्लायंट्सांच कडल्यान घेता.
आता जशें इन्फ्लेशना खातीर तुमकां इन्कम रेव्हेन्यू जाय म्हणून तुमी कोर्ट फी वाडयल्या, स्टॅम्प ड्युटी वाडयल्या, तशेंच आमची फी वाडटा आसतली बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. आमकां कितें तुमी पेन्शन दिता, बाकीच्या केरळा बीन एडवोकेट्स आहा पळय तांकां रिटायरमेंट येता, रिटायर जाल्यार तांकां पेन्शन मेळटा. पेन्शन नाल्यार तांकां तरी एक तरी डायरेक्ट वेलफेअर फंड म्हणून आसता. आमी वेलफेअर फंडाक कॉन्ट्रिब्यूट करता, पण एका आदोगादाक वेलफेअर फंडाचे पयशे केन्ना मेळना. आता कितें सगळेच आदोगाद श्रीमंत आसा अशें ना, थोडे नवे आदोगाद प्रॅक्टिसीन येता ते कशे त्या टायमार 1-2-3 वर्सां कशे स्ट्रगल करता हे आमकां तांकां खबर ना खुबशे जाणांक. पूण हे तुमकां म्हणटा ते कॉन्ट्राडिक्टरी कशें दिसना? एका वाटेन स्टॅम्प फी वाडप, ड्युटी वाडप, कोर्ट फीज वाडप आनी दुसऱ्या वाटेन आदवोगादाचेर आरोप घालप. म्हटल्यार अशें जावं येता पयशे आसतले हेजे कोर्ट फीजचे आनी लेवी ड्युटीचे, लेवी स्टॅम्प ड्युटीचे, आनी हो मिसअंडरस्टँड जाला आसतलो बाबा आडवाकात पयशे घेता म्हणून. अशें जावंक शकता अशें म्हणून प्रॉब्लेम तशेंच जाला. कितें आसा, निलेश काब्राल आदोगाद नसल्या कारणान ते लॉचें ज्ञान नसल्या कारणान आमकां पयलीं कितें जातालें, सगळे जे लॉ मिनिस्टर प्रत्येक लॉ मिनिस्टर आसताले ते आमचे फ्रेंड आसताले, बिकॉज दे हॅव कम फ्रॉम आवर बार एसोसिएशन, ते आमचे कलिग्स. सगळे कोणूय घे तूं, सगळे कलिग्स आशिल्ले आमचे. हो फर्स्ट टायम आमच्या कायद्याचें ज्ञानूच ना. इंजिनियर एका इलेक्ट्रिसिटी थंयच्यातून धरूंक जाय आशिल्लो. कायद्यान आनीक दुसऱ्याक जो तेज्या खातीर आमचो डिमांड कितें आसा, he should resign because he is incapable to handle law ministry. आणि तो कसलोय स्टेट डेरिगेटरी इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करता पळय अशें स्टेटमेंट फुडें ताचे कडेन भायर सरतलेच. ताका कायद्याचें ज्ञानूच ना. सगळ्या आदोगाद कायद्याचें ज्ञान आसता ना, बट प्रोसिजरल ज्ञान तरी आसूंक जाय. कितें तें कशी फी घेता, कितें करता, ब्लेटन आदोगादाचे आरोप करप, इट इज हायली कंडेमेबल. आनी तुमची फुडली आतां एक्शन कितें आसतली? समज स्टेटमेंट तुम्ही फाटी घेवचे म्हणून मागलात, हे समज निलेश काब्राल बाब स्टेटमेंट फाटी घेयना जाल्यार तुमची फुडली कृती 9 तारखेक कितें ते स्टेटमेंट काडलो न्ही ताणें. मागीर आमी 10-11 तारखेक स्टेटमेंट काडलो, ऑल इंडिया लॉयर्स युनियन आनी बाकीचे आमचे सगळे म्हापसा एसोसिएशन, लॉयर्स एसोसिएशन, पणजी एसोसिएशन, सगळ्यांनी आमी स्टेटमेंट काडलो ताचेर. मागीर काडून तरी कांयच मागीर रिप्लाय दिले ना. आनी आमचेर जर आरोप जाता आनी आमी ओगी रावप आदोगादांनी, ही आमकां व्हडली लॉस. आमी लोकांक डिफेंड करता इन कोर्ट ऑफ लॉ, आनी तांकां रिप्रेझेंट करता, तांकां एडवायस जाता कशें करूंक जाय, कशी फायट करूंक जाय, कितें करूंक जाय, आनी आमचेर आरोप जाता विच इज डिफामेटरी स्टेटमेंट. थोड्या आदोगादाचें मत आसा आमच्या भितर, आमच्या कलिग्सा भितर, की ताका डिफामेशन ताजेर केस घालता. एक डिफामेशन सिव्हिल, दुसरें क्रिमिनल डिफामेशन. आतां सिव्हिल काय क्रिमिनल डिफामेशन आदोगाद ठरयतले, बट डिफामेशन ताजेर केस घालप हे थोडे आदोगादाचें मत आसा. ताच्या खातीर आमी तो प्रोटेस्ट केल्लो की एटलिस्ट ही वील अपोलोजायज ऑर विथड्रॉ ही स्टेटमेंट. सिन्स ही हॅज नॉट विथड्रॉन ही स्टेटमेंट आनी तेणी चूक मागोंक ना, ताच्या खातीर आमी मागता तेणी रिजायन जावचो. ताका नाल्यार त्या डिपार्टमेंट मिनिस्टराक काडून उडय अशें म्हणना, तो डिपार्टमेंट ताचे कडल्यान काडून घेवचो. पूण काडून घेवपाचो न घेवप हो सरकाराचो प्रश्न. पूण तुमी डेफॉमेशन केस घालतले हेचेर, केस घालतले ते आमचे आतां युनियन आनी एसोसिएशन ठरयतले. आदोगाद आमचे फ्रटर्निटी लिगल फ्रटर्निटी ते डिसायड करतले. त्या 2-3 जाणांनी आदोगादान स्टेटमेंट केला आमी डिफॉमेशन केस घालूंक जाय म्हणून, ते आमी डिसायड करतले. आतां पळोवया तो कितें स्टेटमेंट केला. आमकां आमकां ताच्या बद्दल पर्सनल कांयच ना. आनी ताणें आमच्या बद्दल कांय उलोवंक ना पर्सनली. जतीन नायक म्हणून तशें कांय उलोवंक ना. ताणें आमच्या लिगल फ्रटर्निटी अटॅक केला. जेन्ना आमच्या फ्रटर्निटीचे अटॅक जातलो तेन्ना आमी कशे ओगी रावतले. ओके, तर ही आमचे चर्चा सत्र फुडें व्हरयात, पूण त्या पयलीं घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परत एकदा येवकार. आता आमची चर्चा फुडें व्हरया. जतीन बाब, आता ही जाली निलेश काब्राला बद्दल चर्चा. आता आमी सरकाराचेर येवया. आता गोंय सरकारा भशेन बाकीचे राज्य आसा, थोडे म्हणटा आमी गोंय सरकाराकून बरे, गोंय सरकार म्हणटा आमी तेंच्याकून बरे आसा, अशे आरोप प्रत्यारोप जातात. पूण आमी आता स्पेसिफिकली लॉ डिपार्टमेंटा कडेन वळया. आता आमी सगळे पयलीं इलेक्ट्रिसिटी, वॉटर, PWD, पूण एक लॉ डिपार्टमेंट जो आमी म्हणटा हो हेका कमी फोकसान दवरता. इतको कोण हेजेर विचार करूंक वचना आनी कोण तसो अप्रोचूय जावंक वचना.
लॉ डिपार्टमेंटाची स्थिती परिस्थिती कशी आहे कम्पेअर टू अदर स्टेट्स इन गोवा? आता लॉ डिपार्टमेंट कितें आसता, बिल जेन्ना खंयचें बिल येता ते असेंब्लीक धाडपाचें आसता, ते बिल पयलीं लॉ डिपार्टमेंटान ते फ्रेम करता, मागीर ते असेंब्लीन दवरप आसता. नाल्यार खंयचेंय सजेशन लॉ डिपार्टमेंट वता, लॉ डिपार्टमेंट advocate कडले सजेशन घेता, जाल्यार गव्हर्मेंट लॉयर्स आसता ते फ्रेम करता. तशें पळयत जाल्यार आमच्या लॉ डिपार्टमेंट बरें चल्लां, पण कितें आसा इट डिपेंड्स. आतां तूं बाकीचे तांचे हे ड्राफ्ट करता, आतां थोडे फ्लॉस आसा. आतां मुनकार कायद्यान थोडे फ्लॉस आसा, फाटीं मुनकार चेंज केलो, टेनन्सी चेंज केलो, तशें बाकीच्या कायद्यान फ्लॉस आसा. जाल्यार गोवा पंचायती राज एक्टान फ्लॉस आसा. हे फ्लॉस काडपाक खुबशे आहा, ते हांव तुका सांगूंक शकना, ताजेर एक प्रत्येकाचेर चर्चा जावंक शकता. ते फ्लॉस काडपाक लॉ डिपार्टमेंटान थोडे तरी प्रयत्न करूंक जाय. कित्याक आतां तर हांव एक हे करीत ते इट वील बी सेपरेट डिबेट, ती डिबेटूच सेपरेट. दॅट इज अ प्युअर क्वेश्चन ऑफ लॉ इज इनवॉल्ड, म्हणजे प्युअर क्वेश्चन ऑफ लॉ इनवॉल्ड आसतना त्याच टॉपिकाचेर आमी उलयता. पण लॉ डिपार्टमेंट आनी कॉम्पिटंट जावपाक तांच्यांनी स्पेशली लॉयर्सांक एंगेज करूंक जाय. स्पेशली आमचे टॉपमोस्ट लॉयर्स आसता पळय, ग्राउंड रियलिटी कितें आसा, कोर्ट आतां एक लॉ कायदो तयार जालो, पण कायदो इंटरप्रिटेट सुप्रीम आमच्या हायकोर्टान नाल्यार सिव्हील कोर्टान इंटरप्रिट कसो जातलो, आनी तो कसो आमी हे करता तेन्ना ते लॉयर्सांक कळटा. लॉस तेन्ना प्रॅक्टीस करता आसतना त्या तांच्यांनी लॉयर्सां कडेन चड एंगेज रावंक जाय आनी सजेशन्स घेवंक जाय. ओके, आमी आतां पळोवंक गेल्यार सरकार स्टार्टअप एंटरप्रेन्युअर्साक स्कीम काडटा. आतां कोण एक यंग भुरगो समज कॅरियर करूंक सोदता एडवोकेट म्हणून, ताका कितें सरकाराच्यो बी अश्यो स्किमी आहा, कितें सपोर्ट आहा सरकाराचो? आतां पळय कितें आसता, भायल्या स्टेटींनी वचात ती. आतां आमी पळयल्या जेन्ना आमी भायल्या स्टेटींनी वता, लायक UP और गुजरात और महाराष्ट्रा, थंय तांचे बार एकूच आसता, म्हणजे थंय त्या कोर्टा सायडीकूच तांचे चेंबर्स आसता. आमच्या गोंयांत तशी ना, फक्त हायकोर्टान आसा. बाकीचे चेंबर्स जशे आमचे चेंबर्स आमचे प्रोफेशनल चेंबर आसता एक. बट असले जेन्ना न्यू लॉयर्स येता तांकां खूब डिफिकल्टी जाता. ती फेसिलिटी ही ज्युडिशरीन चडशे ज्युडिशरीक फंड्स वता, लॉ डिपार्टमेंटान हे करता कितले जाल्यार, बट तांच्यांनी लॉ डिपार्टमेंटान नाल्यार ज्युडिशरीन हेजेर इनिशिएटीव घेवन आमचे लिगल न्यू जे एंटर जाता लॉयर्स तांच्या खातीर चेंबर्स दिवपाचे करूंक जाय. चड नाल्यार कितें आसा अशें पळयलां की खूब जाण लॉयर्स येता आनी ते सोडून चल्ले मागीर एक 2-3 वर्सांनी. ताच्या खातीर स्पेशली लेडीज तांकां प्रॉब्लेम जाता प्रॅक्टीस करता आसतना. तातूंत कितें आसा, आतां आमच्या चडशा कोर्टांनी पणजे, म्हापसा, मडगांव डिस्ट्रिक्ट कोर्ट आसतले, बट चडशा कोर्टांनी सेपरेट लेडीजचे हे बार रूम ना. सगळो बार रूम एकूच आसा दादल्यांचो आनी हाजो. थोडे कडेन इवन आमचे टॉयलेट फेसिलिटी सारक्यो नासता. म्हणल्यार बायलांक आनी दादल्यांक टॉयलेट सेपरेट फेसिलिटी, ते आतां सेपरेट फेसिलिटीज, बट पणजे वता सेपरेट बार रूम तांकां आसूंक जाय. थंय तेंच्यांनी दे कॅन एंगेज एक सेपरेट रूम आसूंक जाय, दे कॅन एंगेज विथ देअर क्लायंट्स देअर इन कोर्ट. तशें आसूंक, तशें हें करपाक फेसिलिटी तयार करूंक जाय. आतां आमचो नवो कोर्ट येता पळोवया थंय मेर्शे, तेन्ना कितें तो नवो कोर्ट फास्ट तर काम तेंच्यांनी स्टार्ट करून सोंपयलें आनी फास्ट तर दिलं जाल्यार गव्हर्मेंट कॅन सेपरेट बार रूम दिवंक शकता. ओके, कितें एडवोकेटांक कितें अशी पेन्शनाची स्कीम बी कश्यो कितें? आतां तुमी पेन्शनाचो इश्यू घेतलेलो, पूण आतां मातसो बरो डिबेट करूया फुडें व्हरया. पेन्शनाचो इश्यू म्हणटा तो आसा कितें तुमकां? लॉयर्सांक कितें पेन्शन म्हटल्यार कांय नासता. लॉयर्स इज अ प्रोफेशनल जॉब, पेन्शन तांकां कांय नासता. पण तो ऑल इंडिया लॉयर्स युनियन हें आसा पळय, हांच्यांनी हो इश्यू ऑल इंडिया लेवलाक घेतिल्लो. ताच्या खातीर आतां केरला खंय, बिकॉज केरला ते सामके डॉमिनंट, तांचो प्रेसिडेंट इज ऑल्सो प्रेसिडेंट ऑफ बार असोसिएशन, केरला हायकोर्ट बीन सगळे. तांच्यांनी खंय एक स्कीम काडल्या, जो लॉयर रिटायर जावंक सोदता ताका ते 10 लाख कितें दिता मिनिमम. 10 लाख देऊन रिटायर जावप, थोडे पेन्शन दिना, बट 10 लाख टोटल एक बेनिफिट तांच्यांनी पॅकेज कसो दिता. आतां तांच्यांनी स्कीम कितें काडूंक सोदता ते, कित्याक आमी जे वेलफेअर फंडाक हे करता पयशे भरता सगळे आदोगाद, ते वेलफेअर फंडाचे पयशे खबर जाता कोणाकूच खबर ना. बट तशें ते आतां केरळा तांच्यांनी स्टायल दवरल्या की तांच्यांनी जे हे करता पळय ते लॉयर्सांक जेन्ना रिटायरमेंट जाता तेन्ना बेनिफिट्स दिता, आनी जो लॉयर सोडूंक सोदता मदीं तांकां बेनिफिट दिवपाक तांच्यांनी तयारी ठेवल्यात. हांव स्टार्ट जाला प्रोसेस. ओके, तसो प्रोसेस हांगा गोंयान करूंक जाय. ते आमी आतां फुडलें रेकमेंडेशन दितले.
हय आतां गव्हर्मेंट लॉयर्स आहा तांकां कितें पेन्शनाची स्कीम आहा? ना गव्हर्मेंट लॉयर्साक म्हणजे तांचे बेस्ड ऑन डायरेक्ट अशें ना, इट्स नॉट अ सर्वीस न्हू, दे आर Okay. गव्हर्मेंट हायर एनी लॉयर. आतां फाल्यां म्हाका जर जाय जाल्यार म्हाका गव्हर्मेंट म्हाका आपयतले, ना जाल्यार नाका ना आपयतले, बट आमकां ते फीज दितले कितले जाल्यार. ओके हां पूण पळोवंक गेल्यार पीपीक बीन आसता, हां पब्लीक प्रोसिक्युटर आसता पब्लीक प्रोसिक्युटर ओके असिस्टंट पब्लीक प्रोसिक्युटर आनी पब्लीक प्रोसिक्युटर तांकां ते आसा, दे आर डायरेक्टली अपॉइंटेड बाय द लॉ डिपार्टमेंट. ओके आनी तशें पळोवंक गेल्यार आमी म्हणटा जे कोण यंग भुरगे आसा तांकां बार मेळना म्हणटा कोर्टांनी, तर एक Bar room. बार रूम हय बार रूम मेळना असो तुमी म्हणटात, पूण जो एक सेपरेट आपलें एक ऑफिस घेवंक सोदता नाल्यार कितें घरात कडेन एक रूम करून एक प्रॅक्टीस करूंक सोदता तांकां कितें लोनाची स्कीम बी आसा? अशें अजून कांयच ना. तुमी जाण आसतले, तुमी आदोगाच्या ऑफिसान वचल्यार पळयलें कितलींशीं बुकां आसता आनी आमकां ती प्रत्येक बुकां अपडेट करची पडटा, प्रत्येक म्हयन्याक आमकां बुकां येता. आतां जो नवो लॉयर येता ताका ती बुकां घेवपाची ते सिनियर लॉयरा कडेन प्रॅक्टीस करता. ओके हय ती चली जावं नाल्यार चलो जावं, कोणी पयलो प्रोफेशनल पावता येना, पण ताका अशी स्कीम काय ना. लॉयरांक आनी पयले लोन दिवपाकूच बँके भिता. सो लॉयरांक अशी स्कीम ना, पण लॉ डिपार्टमेंटान हाजेर लक्ष दिवन निलेशान करूंक जाय. एक्चुअली पयले निलेश हे जावंक जाय, रिजायन जावंक जाय, सोडूंक जाय ताणें, ताका पयलीं कांय कळना निलेश काब्राल. नाल्यार दुसरो कोण लॉ मिनिस्टर येता पण ताणें करूंक जाय, पण हाज्या पयलीं लॉ मिनिस्टर आयिल्ले तांच्यांनी व्हडलेशें कांय करूंक ना, बट दे हॅड ऑलवेज हॅड अ फ्रेंडली रिलेशनशीप, ओके कॉर्डियल रिलेशनशीप. आतां आमी दुसरे विशया कडेन वळया. आतां तुमी जाणा आसतले गोंयान कोळसो म्हणटा तो विशय बरो पेट्टा, कोळसो पेटना पूण लोक बऱ्यात पेटल्यात, खुबळ्ळ्यात. सेक्शन 144 सावथ गोवान लागू केला. गव्हर्मेंटाचें म्हणणें कितें, कोरोना व्हायरस केसी कमी करपा खातीर आमी सेक्शन 144 लायला, पूण लोक म्हणटा जे कोळसो आंदोलन जाता ते आंदोलन बंद करपाक हो सेक्शन लायला असो. आमकां सांगात सेक्शन 144 ही एक्चुअल गजाल कितें? सेक्शन 144 4 वर्सां वयर चड मनीस गोळा जावप जाल्यार तांकां ते सेक्शन 144 प्रोहिबीट करता, म्हणजे तांकां प्रिव्हेंटीव डिटेंशन दवरूं येता. हे सेक्शन 144 लायला पळय, हे नाका कित्याक लायला, फक्त थंय लोक गोळा जावंक जायना. आतां तुमी तर हे तर लागता जाल्यार तुमी मडगांव बस स्टँडाचेर वचून पळया, बसी कश्यो एका भरून वता त्यो. सेक्शन 144 बसीक आमी लावंक जायना अशें म्हणना, पण हो 144 सेक्शन, दिस इज माय इंडिव्हिज्युअल मत. हे माझे आयलूचे ऑल इंडिया लॉयर्स युनियन नाल्यार दिस इज माझे इंडिव्हिज्युअल. म्हाका दिसता हे 144 सेक्शन लायला पळय, ते कोलाचे जो डबल ट्रॅकिंगाचे हे चलता एजिटेशन आंदोलन चलता, ते आंदोलन सोंपोवपा खातीर लायला आनी लोकांक भंय घालपाक. आणि हांव एज अ पर्सनली म्हाज्या आंदोलनाक सपोर्ट फूल हांव पार्टिसिपेट जाला. आणि म्हाका दिसता कोल आमकां हो डबल ट्रॅकिंग आमच्या वेस्टर्न घाट्स सह्याद्री हे ज्या बायोडायव्हर्सिटी हाचेर खूब व्हडलो परिणाम जातलो, भयंकर परिणाम जातलो. आणि बायोडायव्हर्सिटी टोटली डिस्ट्रॉय जावपाची. पूण असले प्रश्न असले आंदोलन जाता, असले इश्यू जेन्ना फुडें सरता, लोकांचे वॉयस सप्रेस करपाक तेंचो आवाज दामपा खातीर सेक्शन 144 लावप हे सामकें चुकीची गजाल. सेक्शन 144 म्हणटा पळय CRPC अंडर ते ड्युरींग ब्रिटीश टायम. सो आमी हे आमकां अशें दिसता कोलोनियल सरकार अजुनूय तशेंच चलयता. ब्रिटीश अशें करताले, ब्रिटीश अशें करताले, अशें आनी दामून दवरता 120 म्हणजे सेडिशन चार्जीस, कोण ना एंटी नॅशनल, विरोध केलो काय नाही तर एंटी नॅशनल नाल्यार काडून भितर उडया. लोकांक भंय निर्माण करपाक ही अजुनूय सेक्शनां डेमोक्रेटीक लोकां कडेन रायट आसा प्रोटेस्ट करपाक. अजून कितें व्हायलन्स जालो प्रोटेस्ट जाले आसतना, पण लोक सामके शांततेन हितून सत्याग्रह स्टायल करता. त्या हातून तुमकां कितें 144 लागपाचें सेक्शन लावपाची गरजूच ना. आनी सेक्शन सावथाकूच कित्याक लायला तुमी पळयता, सगळे आमी आतां प्रोटेस्ट करूंक ना, आमकां लावंक ना. तुमी आमी आझाद मैदानाचेर येवन जमले, आदोगारी प्रोटेस्ट केलो, आमकां कित्याक लावंक ना? फक्त थंय स्पेसिफीक कित्याक लायला, थंय लोक चळवळ जाल्या म्हणून. आतां सामको हो परिणाम खूब वायट जातलो. सेक्शन 144 वायलेट करीत जाल्यार प्रोटेस्ट करीत जाल्यार अरेस्ट जावप का एक्शन कितें जातलें लोकांचेर? आतां म्हाका दिसता इतले लोक भायर सरल्या, सरकाराक तर कॅपेसिटी आहा लोकांक अरेस्ट करून दाखोवचें.
इतले हजारो लोक भायर सरल्या करूनय सेक्शन 140 लोक भिवंक ना आतां. म्हाका दिसता लोक भितले कशे. आतां ते कितल्या लोकांक दामून धरतले जेलीन. इट इज इम्पॉसिबल इतल्या लोकांक भितर दवरपाक. की जेल भरो आंदोलन कधी जातले जाले जाल्यार नॉन एक्चुअली सध्या चलता ते नॉन कॉपरेशन. गांधीजीन स्टायल केले त्या स्टायलीचे एज्युटेशन चलता आनी इट इज ओन्ली फॉर द एनवायरमेंट, आमचे पर्यावरण वाचोवपाक. तर ही आमची स्ट्रेट फॉरवर्ड चर्चा सत्र हांगा सोंपता. जतीन बाब, आम्ही तुमचे उपकारी, तुम्ही आमच्या कार्यावळी भितर आयले आणि ह्या विशयाचेर चर्चा केली म्हणून. तर पळयत रावात स्ट्रेट फॉरवर्ड आणि गोवा 365 मोग आसचो.